आज सोशल मीडियावर एकच नाव अक्षरशः धुमाकूळ घालते, ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. मीम्स असतील, रील्स असतील, जोक्स असतील किंवा ट्रोल्स असतील, सगळीकडे फक्त हीच चर्चा. पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मी यशस्वी पाटील, आझाद मराठीमध्ये आपलं स्वागत करते. या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली भारताचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका सुनावणीच्या वक्तव्यापासून. एका सुनावणी दरम्यान त्यांनी काही बेरोजगार तरुणांना झुरळासारखं म्हटलं आहे. ते म्हणाले, काही तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते सोशल मीडियावर आणि आरटीआय ऍक्टिव्हिटीज मध्ये फक्त टीकाच करत राहतात. हे वक्तव्य अनेक तरुणांना खटकलं आणि नंतर एंट्री झाली अभिजित देपके यांची. अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन मध्ये शिकणाऱ्या अभिजित यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टी नावाची उपरोधक राजकीय चळवळ सुरू केली. सुरुवातीला लोकांना वाटलं हा फक्त एक जोक आहे, पण खरं ट्विस्ट आलं. काही तासातच या पार्टीचे सोशल मीडियावर अकाउंट व्हायरल झालं आणि एक्सवर यांचे हजारो फॉलोअर्स झाले, तर इंस्टाग्रामवर काही लाखो युजर्स यांना जोडले गेले. तर प्रश्न हा निर्माण झाला, जेन झीला अचानक पॉलिटिक्स मध्ये एवढा इंटरेस्ट का आला? कारण ही पार्टी फक्त राजकारण नाही, तर फ्रस्ट्रेशन, बेरोजगारी, सरकॅझम आणि इंटरनेट कल्चर यांचं मिश्रण बनली आहे. मीम कल्चर असेल किंवा आता थेट पॉलिटिकल एक्सप्रेशन बनवतानाही ही पार्टी दिसत आहे. आणि म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त एक जोक राहिलेला नसून ती सोशल मीडियावरचा एक मोठा डिजिटल मुवमेंट बनत चाललेली आहे. तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही एक फक्त मीम वेव्ह आहे की खरंच नव्या पिढीचा एक पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन बाहेर पडतंय? तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.